नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. पौराणिक कथेनुसार मार्गशीर्ष महिन्यात सत्ययुगाची सुरुवात झाली. म्हणून हा महिना खूप पवित्र आणि विशेष मानला जातो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. या महिन्यामध्ये दानधर्म केला जातो. बरेच जण या महिन्यामध्ये संपूर्ण महिना तीर्थक्षेत्री स्नान करतात. पण आपल्यापैकी बऱ्याच जणांना हे शक्य नाही. मग आपण काय करायचं? पूजा साहित्याच्या दुकानामध्ये तुम्हाला गंगाजलची छोटीशी बॉटल मिळेल. ती आपण आणायची आणि मार्गशीर्ष महिन्यामध्ये दररोज सकाळी स्नान करताना अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं हे गंगाजल टाकायचं आणि त्या पाण्याने स्नान करायचं. किंवा तुमच्या आजूबाजूला कुठे एखादं तीर्थक्षेत्र असेल तर तिथलं तुम्ही नदीचं पाणी सुद्धा घरी आणू शकता. बॉटलमध्ये भरून आणि ते पाणी तुम्ही एक एक टोपण रोज आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकलं आणि त्या पाण्याने स्नान केलं तरी सुद्धा चालू शकतं. तर मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात ही शुक्रवार दिनांक 21 डिसेंबर 2025 पासून मार्गशीर्ष महिना सुरू होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सांगणार आहे ज्या तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवण्यासाठी किंवा या मार्गशीर्ष गुरुवारच्या पूजेमध्ये ठेवण्यासाठी घेऊ शकता. हा महिना खूप पवित्र आणि पुण्यकारक असा मानला जातो. अशा काही वस्तू घेतल्यास लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित होईल. तसेच लक्ष्मी कायमस्वरूपी टिकून राहील, तुमच्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्याला कधीच कशाची कमी पडणार नाही. तर त्या कोणकोणत्या वस्तू आहेत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, यंदा एकूण मार्गशीर्ष महिन्यामध्ये 4 गुरुवार आले आहेत. महालक्ष्मीची सेवा करण्यासाठी असं समजून आपण 4ही गुरुवार व्रत आणि त्याची मांडणी करायची. यथासांग पूजा करायची. दिवसभर उपवास करायचा आहे आणि तो सायंकाळी सोडायचा आहे. श्रावण महिन्याप्रमाणेच मार्गशीर्ष महिना हा सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि या महिन्यामध्ये सुद्धा मांसाहार करत नाहीत, म्हणजे करायचाच नसतो. तर आपण सर्वांनी सुद्धा या महिन्यात व्रत, सेवा, नियम अगदी मनोभावे करायचे आहे, कारण हे गुरुवारचं व्रत अत्यंत प्रभावशाली आहे. माता लक्ष्मीने स्वतः पद्मपुराणात सांगितलं आहे की माझं हे व्रत जो कोणी नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी राहील, असे माझे वचन आहे, असा उल्लेख आहे या पुस्तकामध्ये. तर जो कोणी हे महालक्ष्मीचं व्रत, गुरुवारचं व्रत करणार आहे तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा असतो. काही जणांना काही कारणांमुळे उपवास करता येत नसेल, म्हणजे काही जणांना गोळ्या औषधं चालू असतील, ते वारंवार आजारी असतील किंवा काही स्त्रिया गर्भवती असतील तर अशा व्यक्ती उपवास करू शकत नाहीत. त्यांनी फक्त मनोभावे पूजा करावी, कथा ऐकावी किंवा वाचावी. मात्र उपवास करायला ज्यांना काहीच हरकत नाही तर त्यांनी दिवसभर उपवास करायचा आहे. उपवासाला तुम्ही फळं, दूध आणि शक्य असेल तर मग साबुदाण्याची खिचडी सुद्धा खाऊ शकता आणि रात्री नैवेद्य दाखवून मग तुम्ही तो उपवास सोडू शकता. त्याचबरोबर अशा काही लक्ष्मीकारक वस्तू सुद्धा आहेत ज्या तुम्ही तुमच्या देवघरात ठेवल्या पाहिजेत किंवा या पूजेमध्ये, तर लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आकर्षित होईल. 1. पिवळ्या कवड्या. या माता लक्ष्मीला प्रिय असल्यामुळे माता लक्ष्मी आकर्षित होते असे म्हटले जाते. त्यामुळे तुम्ही 5, 7, 11 अशा कवड्या खरेदी करू शकता. कवड्या अनेक प्रकारच्या असतात. पांढऱ्या सुद्धा असतात. काही जणांकडे पांढऱ्या असतील तर त्या तुम्ही थोडीशी ओली हळद करून त्या हळदीने पिवळ्या करून मग त्यांची पूजा केली तरीही चालू शकतं. पण जर तुम्ही नवीन खरेदी करणार असाल तर मग तुम्ही घेताना पिवळ्या घ्या. त्या कवड्यांवरती थोडासा पिवळसर असा रंग असतो. तर अशा कवड्या तुम्हाला खरेदी करायच्या आहेत. मार्गशीर्ष महिना येण्याआधी तुम्ही या शक्य असल्यास खरेदी करा आणि येणाऱ्या पहिल्या गुरुवारी या कवड्यांची मांडणी करून सुरुवातीला कवड्यांना शुद्ध पाणी, त्यानंतर पंचामृताने अभिषेक करून त्यांची स्थापना करा आणि मग त्याची गुरुवारच्या पूजेमध्ये पूजा करा. 2. माता अन्नपूर्णेची मूर्ती. जर तुमच्या देवघरामध्ये अजूनही अन्नपूर्णेची मूर्ती नसेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी किंवा मग मार्गशीर्ष पौर्णिमेला ती खरेदी करू शकता. तसेच मुलीचं लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला तिची आई सासरी जाताना ही अन्नपूर्णेची मूर्ती देत असते. पण काही जणींना दिली नसेल किंवा काही जणांकडे अजूनही नसेल तर मग पहिल्या गुरुवारी या मूर्तीची तुम्ही स्थापना करू शकता तुमच्या देवघरामध्ये.
ही अन्नपूर्णेची मूर्ती आपण घरामध्ये ठेवल्यास तिची दररोज पूजा केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासत नाही. त्याचबरोबर धनसंपत्ती, सुख, समाधान, शांती हे सर्व सुद्धा मिळत असतं. त्यामुळे तुमच्याकडे ही मूर्ती नसेल तर तुम्ही अवश्य खरेदी करा. 3. श्रीयंत्र. श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचं आसन मानलं जातं. ज्या घरात श्रीयंत्र असतं त्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू अखंड वास करतात. त्याचबरोबर श्रीयंत्रामध्ये अष्टलक्ष्मी वास करते असं म्हटलं जातं. त्यामुळे श्रीयंत्र आपल्या घरामध्ये असेल तर आपल्याला कशाची कमी पडत नाही. त्यामुळे शक्य असेल तर तुम्ही मार्गशीर्ष महिना येण्याआधी हे श्रीयंत्र घरात आणा आणि मार्गशीर्षच्या पहिल्या गुरुवारी श्रीयंत्राची स्थापना करा. 4. कमलगट्ट्याची माळ. कमलगट्ट्याची माळ ही कमळाच्या बियांपासून बनलेली असते. ही माळ 108 मण्यांची असते. ती तुम्ही घेऊ शकता. आता लक्ष्मीला कमळाचे फूल अतिशय जास्त प्रिय आहे. आपण दररोज तरी श्रीयंत्रावरती किंवा महालक्ष्मीला कमळाचं फूल वाहू शकत नाही. त्यामुळे जर तुम्ही कमलगट्ट्याची माळ त्या श्रीयंत्रावरती ठेवली तर आपण महालक्ष्मीला 108 कमळे फुले वाहण्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्यामुळे कमलगट्ट्याची माळ तुम्हाला आवर्जून घ्यायची आहे. 5. लक्ष्मीची पावले. जर तुम्ही उंबरठ्यावरती लावण्यासाठी लक्ष्मीची पावले घेणार आहात तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी तुम्ही ही लक्ष्मीची पावले अवश्य घ्या. ही पावले घेतल्यावर त्यावरती सुद्धा शुद्ध पाण्याने त्यानंतर पंचामृताने अभिषेक करा आणि मार्गशीर्ष गुरुवारच्या दिवशी मग ते आपल्या उंबरठ्यावरती चिटकवून आपल्याला यथासांग अशी पूजा करायची आहे. शक्य असेल तर चांदीची पावले घ्या. नसेल तर मग तुम्हाला कोणती पावले घ्यायची असतील तर ती घेऊ शकता. 6. कुबेर यंत्र. श्रीयंत्राप्रमाणेच तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा घेऊ शकता, कारण कुबेर यंत्र ही धनाची देवता आहे. कुबेराची मूर्ती तुम्ही देवघरामध्ये नाही ठेवू शकत, पण ती तिजोरीमध्ये ठेवू शकता. म्हणजे ती तिजोरीत ठेवायची असते, देवघरामध्ये ठेवायची नसते. पण तुम्ही कुबेर यंत्र मात्र तुमच्या देवघरामध्ये नक्की ठेवू शकता. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं असेल तर मार्गशीर्ष महिना सुरू होण्याआधी खरेदी करू शकता आणि त्या पूजेमध्ये मांडू शकता. 7. गजलक्ष्मी. गजंत लक्ष्मीची मूर्ती. गजंत लक्ष्मी किंवा गजलक्ष्मी सुद्धा आपल्या घरी असणं अतिशय शुभ मानलं जातं. जी आपण अष्टलक्ष्मी म्हणतो ना, तर त्यातील एक असते ती गजंत लक्ष्मी. गजंत लक्ष्मी घेताना तुम्ही ती जोडीत घ्यायची असते. गजलक्ष्मी खरेदी करताना त्या हत्तीची सोंड वरती असावी आणि उजवा पाय पुढे असावा. या पद्धतीची गजलक्ष्मी तुम्हाला खरेदी करायची आहे आणि ही गजलक्ष्मी तुम्ही महालक्ष्मीच्या मूर्तीच्या दोन्ही बाजूला 2 किंवा फोटोच्या दोन्ही बाजूला ठेवू शकता आणि या गजलक्ष्मीचे तोंड हे वास्तुशास्त्रानुसार उत्तरेकडे आले पाहिजे, हेही लक्षात ठेवा. या सर्व वस्तू लक्ष्मीकारक आहेत, लक्ष्मीला प्रिय आहेत. यापैकी एखादी वस्तू जरी तुम्ही या पूजेमध्ये ठेवली तर लक्ष्मी माता आकर्षित होईल, तुमच्याकडे कायम टिकून राहील. तुम्हाला कधीच यशाची आणि कशाचीच कमी पडणार नाही. त्यामुळे शक्य होईल तर एखादी तरी वस्तू तुमच्या देवघरामध्ये नसेल तर यापैकी एक तरी वस्तू नक्की घ्या. गुरुवारी तिची स्थापना करा, पूजा करा. प्रत्येक लक्ष्मीपूजनामध्ये तिची पूजा करा. शेवटी एक गोष्ट आवर्जून सांगते की बघा, ज्यांना कोणाला पहिल्या गुरुवारी या गोष्टी आणणे शक्य नसेल तर तिसऱ्या किंवा दुसऱ्या गुरुवारी देखील या वस्तू खरेदी करून पूजेमध्ये मांडू शकता. श्री स्वामी समर्थ.